भिवंडी शहरातील नारपोली या परिसरामधील असलेला जो गंगारामवाडी परिसर आहे, त्या गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही तळमजला अधिक 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची दुर्घटना रात्री 11:15च्या सुमारास घडलेली आहे। आणि आता त्या जो ढिगारा आहे, त्या ढिगाऱ्याखाली तब्बल 4 ते 5 नागरिक अडकल्याची माहिती मिळते। आता या घटनास्थळी आपण जर पाहिलं तर एनडीआरएफचे जे आहेत, एनडीआरएफचे पथक या ठिकाणी आता मदत कार्यासाठी दाखल झालेले आहे। त्यासोबत अग्निशामक दल सुद्धा या ठिकाणी आता तैनात झालेलं आहे। त्यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी आता मदत कार्याला सुरुवात केली जाणार आहे। या ढिगाऱ्यामध्ये नक्की कोण अडकलेलं आहे याबाबतची खातरजमा या पथकाकडून केली जाईल। सांगितलं जातं की ही इमारत धोकादायक झालेली होती आणि धोकादायक झालेली इमारतीचं दुरुस्तीचं काम, जे खालील तळमजल्याचे पिलर होते, ते पिलर दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं रात्री उशिरा सुद्धा। आणि त्यामुळे तर जी इमारत जी आहे, रात्री 8 वाजताच्या सुमारास एका बाजूनी थोडीशी झुकली होती आणि त्याच वेळेस स्थानिक नागरिकांनी येथील नागरिकांना बाहेर काढलेलं होतं। परंतु त्यानंतर सुद्धा रात्रीच्या सुमारास काही नागरिक या ठिकाणी आपले काही साहित्य घेण्यासाठी गेले होते असं सांगितलं जाते। त्यासोबतच इथं जे पिलरचं काम चालू होतं, त्यातील कर्मचारी हे सुद्धा त्या ठिकाणी, कामगार हे सुद्धा त्या ठिकाणी अडकून पडलेले होते असं सांगितलं जातंय। आणि त्यामुळेच या ठिकाणी जे ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्यांची संख्या 4 ते 5 सांगितली जाते, पण ती सुद्धा वाढू शकते अशी शक्यता आहे। भिवंडी संजय भोयर, TV9 मराठी। भिवंडी शहरातील नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही तळ अधिक 4 मजली इमारत ज्या पद्धतीनं कोसळलेली आहे, यामध्ये अजूनही जी शंका व्यक्त केली जाते, 5 ते 6 जण अडकून पडण्याची भीती व्यक्त केली जाते। आणि त्याच इमारतीमधील काही नागरिक जे आहेत, ज्यांना सुरक्षितपणे सायंकाळच्या सुमारासच बाहेर काढलं होतं, ते नागरिक आता नजीकच असलेला जो गीता मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था केलेली आहे आणि ती लोक आता या ठिकाणी आहेत। यामध्ये या मुलीला जर आपण बघितलं तर ही मुलगी सुद्धा त्या ढिगाऱ्यामध्ये होती अशी माहिती मिळते। वो जो मलबा गिर रहा था तब उस वक्त वहां पर तू थी? हाँ मैं थी जब वो गिर रहा था। जब वो गिर रहा था ना, तो मतलब वो धीरे धीरे करके हम लोग के ऊपर गिरने लगे, तो मैं वहां से निकल रही थी। वहां से मतलब वो मतलब साइड से टूट रहा था ना, तो वहां से पूरा मिट्टी और पानी आने लगा, तो मैं उसमें पूरा दब चुकी थी। और मेरे मम्मी पापा जो थे वो बहुत आगे निकल चुके थे। मैंने मतलब वो बहुत हम अपने मम्मी पापा को आवाज लगाए हैं, फिर भी मैं नहीं निकल पा रही थी। बहुत कोशिश करने के बाद से निकली, तो अब पूरे मेरे शरीर में पूरे मतलब गटर के पानी लग चुके थे। फिर मैं बाहर आने के बाद से धोई और मैं डर भी बहुत चुकी थी। वहाँ पे मैं पूरी तरह से दब चुकी थी। जो बिल्डिंग है पहले से ऐसा कुछ है, इस तरह की मतलब धोखादायक थी ऐसा लग रहा था? नहीं, इससे पहले कुछ थी नहीं, बट अब भी हुई। ये अब भी हुआ, मतलब काम गलत तरीके से किया गया। काम भी चालू था? काम चालू था, वो गलत तरीके से किया गया वहाँ पे काम। कि मतलब काम करने वाले जो वर्कर्स थे वो सही तरीके से काम नहीं किए, इसके वजह से वो गिरा। क्या नाम है तुम्हारा? मेरा नाम कोमल अरविंद गुप्ता। त्या बिल्डिंग मध्ये राहणारे अजूनही जे नागरिक आहेत आपल्या सोबत आहेत, क्या था उस वक्त जब हादसा गिरा हुआ, उस वक्त आप वहां पर थे बिल्डिंग में, क्या पहले निकल चुके? क्या था ना, तब हम लोग भागे तो मेरा लड़की पूरा उसी में थी। हम लोग आगे, हम मेरा आदमी था आगे और मेरा लड़की पीछे थी। हम लोग बात कर रहे तब तक गिरा फड़ाक देना। फिर मैं अपना लड़की को चिल्लाई, निकाली, फिर इसको निकाल के फिर अपना लड़का को निकल, तो मेरा लड़का बाहर पहले से निकल चुका है, मेरा लड़की पहले से निकल। ये बिल्डिंग पहले से जैसा ऐसा खस्ता हालत में थी, इसलिए शाम को इसको खाली किया था? नहीं, सब लोग वो पिलर तोड़ा ना, तो तोड़ने के बाद तीनों पिलर तोड़ दिया था लोग। तो लोग पहले खाली किए थे कि 8 बजे रूम खाली किए थे? नहीं, सब लोग खाली कर दिए, हम नहीं। आप लोग नाही? एकूणच जर आपण पाहिलं तर ही जी इमारत आहे धोकादायक होते आणि या धोकादायक इमारतीला सायंकाळी 8 वाजेच्या सुमारासच ती जशी झुकत असल्याचं लक्षात आलं तेव्हा खाली करण्याला सुरुवात केली। परंतु काही कुटुंब त्या धोकादायक इमारतीमध्ये राहिलेले होते आणि ज्या वेळेस ही 11:30 सुमारास दुर्घटना घडली, त्या दुर्घटनेमध्ये काही जण आपला जीव वाचून बाहेर पळालेले आहेत, परंतु काहींना त्यामध्ये किरकोळ मार लागला। परंतु अजूनही त्या ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। भिवंडी संजय भोयर, TV9 मराठी। नारपोली परिसरातील जी कोहिनूर अपार्टमेंट ही जी बिल्डिंग जी दुर्घटनाग्रस्त झालेली आहे, त्या इमारतीमध्ये तो 4थ्या मजल्यावर राहणारी सबीना बानो जी है, जी अपने सोबत है। बाबू ये बताओ कि क्या हादसा हुआ था, उस वक्त आप कहाँ थे?
हम लोग वो सामने वाले रूम में थे। जब हादसा होने लगा तभी मेरे को वो टूटने की आवाज आती है, सब बिल्डिंग चटक कब रही थी। कितने बजे से आवाज आ रही थी? 6 बजे से ही आवाज आ रही, 6 बजे से ही पूरा दीवार वाल 6 बजे से फट गया था। जब ये सब लोग बोले कि अभी ये बिल्डिंग गिरने वाली है, कुछ लोग बोले नहीं गिरेगा, कुछ लोग बोले गिरने वाला है। मैं भरोसा करके अपना सामान सब उसी में छोड़ दी। तो आप किधर सामने वाले रूम में थे? मैं भैया बोले चलो मेरे रूम में रहो, बच्ची लेके कुछ कभी भी कुछ भी हो सकता है, ये बिल्डिंग का कोई भरोसा नहीं। मैं सामने वाले भी रूम में चली गई। ये हादसा जब हुआ उस वक्त आप सामने वाले रूम में थे, करके बच गए। आपके परिवार में कितने लोग? 4 लोग, 2 बच्ची और मेरे हस्बैंड। तो आपका जो सामान है वो सब उसी में दब गया, सब अंदर ही है। मेरा पैसा वैसा जो था मैं बचा के रखी, सब उसी में है। एकूणच जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीची ही परिस्थिती, जी दुर्घटना घडलेली ती दुर्घटना होत असताना सायंकाळपासूनच त्या इमारतीचा तुटत असल्याचा आवाज येत होता आणि म्हणूनच काही लोकांनी सावधगिरी म्हणून काही दुसरीकडे जाऊन राहण्याचा प्रयत्न केला आणि सबीना बानू सुद्धा तिच्या समोर असलेल्या घरामध्ये गेल्यामुळे ती या ठिकाणी आज आपल्या स्वतःचा, आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवू शकलेली आहे. निवडून संजय भोये, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.